अजून कोण बोलणार आहे? मी तिची ऑफिस फ्रेंड आहे. माझी कंप्लेंट अशी आहे की प्रमिता नेहमी जिथे टाइम दिलेला असेल तिथे उशिराच येते. एक ते 1.5 तास उशिरा येते आणि कधी कधी ऑफिसला काय हो बोला. ऑफिस नाही बाहेर पण कुठेही ठरवलं तरी तिथे ती उशिराच येते. तिला तयारीला वेळ लागतो. परत घरातलं काम आवरून ती तयारी करणार. त्याच्यातला अर्धा मेसेज तर ती विसरलेली असते. त्याच्यानंतर तिला आठवतं आणि मग ती त्याच्यानंतर येते. पण ती येते. सांगितलेल्या वेळेत जरी नाही आली तरी ती येते. हे महत्त्वाचं. बरं आता मला सांगा मिस्टरांची तक्रार काय ऐकूया आपण. थांबा. तिला शॉपिंगची भयंकर सवय आहे. शॉपिंगची तिला भाजी घ्यायला जरी पाठवलं तर भाजी विसरते. पहिले ती कुर्ते वगैरे घेणार नंतर भाजी घेणार. ऑफिसवरून पण पहिलं ती काही कुर्ते वगैरे आहेत का ते बघते. इनफॅक्ट ऑफिसमध्ये बसून ऑनलाईन पण भरपूर काय ते ऑर्डर करते. काय भेटतं आहे का कुर्ते किंवा ड्रेस. ती शॉपिंगची तिला भयंकर आवड आहे. ते तिने कमी करावं. आम्ही सांगितलं होतं स्टेशनवरती 3 दिवस संध्याकाळी सकाळी जाऊन उभे राहा म्हणून. कधी ट्रेनमधून बाहेर पडते आमची ताई बघायला. आता बघा ना सगळं शॉपिंगची आवड आहे. ऑनलाईन आवड आहे. बरोबर म्हणजे असं असतं. असू द्या. आता तुमचं काय म्हणणं आहे? बरं हे काय सांगा. शॉपिंग तिने स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी तेवढं करायलाच हवं. तिला ऑफिसला जायचंय. 4 चौघांमध्ये वावरायचं. तिला वाटत असेल की मी असं राहावं त्यासाठी ती शॉपिंग करते. बरोबर आहे. मग तलवार म्हणजे डायरेक्ट मॅन बांधून ठेवली त्यांनी. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या गोष्टींवर? मिस्टरांनी किती छान पद्धतीने तुमची बाजू घेतली बघितलं. शॉपिंगची आहे मला सवय. त्याच्यामध्ये माझा वेळ जात असेल. आणि जसं माझ्या सासूबाई बोलल्या की म्हणजे मी घरी फोन करून सांगत नाही तर मी ह्याच्यापुढे फोन करून नक्की सांगेन. कधी कधी सायलेंटवर असतो फोन त्यामुळे नाही लक्षात येत. प्रेमामध्ये लग्नानंतर नातं टिकवण्यामध्ये हे सगळे हावभाव एक्सप्रेशन्स त्या घरात आनंद निर्माण करत असतात आणि ते तसेच असले पाहिजेत. त्यातच तर खरा गोडवा आहे. आता पुढच्या खेळात एक अक्षर देणार. त्या अक्षरावरून किती वस्तू तुम्ही जास्तीत जास्त आणणार तेवढं बक्षीस मिळणार. तयार? वेळ 2 मिनिटाची. अक्षर ह. हिंग. हिंग वरती कपडमध्ये आहे. हळद आहे. हळद वरती व्हाईट कलरचा कपड उघडा. त्याच्यामध्ये हळद हिंग हिरवी मिरची फ्रीजमध्ये. हिंगाच्या बाजूलाच डब्बा आहे हळदीचा. मसाल्याचा डब्बा वरतीच आहे. त्याच्यात हळद असेल. हिरवी मिरची आणि हिरवी साडी असेल आतमध्ये. हिरवी साडी असेल. हिरव्या बांगड्या पण कपाटातच असतील. छोटा हंडा असेल तो आणा. आणि हिरवी साडी लावा कपाटामध्ये आतमध्ये. हेअर बँड असेल तो 50 सेकंद झाली. 50. हेअर बँड हेडफोन आहे ड्रॉवर मध्ये. कपाटाच्या ड्रॉवर मध्ये हेडफोन असतील. हात रुमाल असेल. हात रुमाल 30 सेकंद राहिले. हार पण असेल. हार रुमाल गळ्यातला हार आणि हा हार पण आणा. फुलांचा हार पण आणा. फुलांचा हार पण आणा. 9 खाली 8 खाली 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. हे काय असतं? ह्याला काय म्हणतात? ह्याला नवीन नाव ठेवलं बेबी हंडा. ऍक्च्युअली नाही कळशीचा शेप असा आणि असं असतो. हा हंडा आहे. छोटा हंडा. मिनी हंडा. हो बरोबर. 1 मिनिट. सासूबाई हे काय आहे? हंड्यावरची कळशी. हे बाजूला ठेवा. ही याला कळशीच म्हणतात. दुसरं काय आहे? तो हार आहे ना तो द्या त्यांना. 1. चला. हात रुमाल 2 हेडफोन 3 हेअर बँड 4 हळद 5 हिरवी मिरची 6 हिंग 7. 5 वस्तूंसाठी ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन.